तुला काय वाटतं ग? जगातली सगळ्यात सुंदर मॅनेजमेंट कोणती असेल? असा जर का मला कोणी प्रश्न विचारलास तर त्यावर माझं एकच उत्तर असेल आणि ते म्हणजे वारी. का माहितीये? चला दाखवते. मला काय वाटतं, वारी म्हणजे फक्त पंढरपूर पर्यंतचा प्रवास नाही. ही आहे चालती बोलती शिस्त. वारी म्हणजे फक्त धार्मिक यात्रा नाही. ती शेकडो वर्षांपासून चालणारी लोकव्यवस्थापनाची शाळा आहे. विचार करा ना, लाखो लोक एकाच दिशेने चालतात. प्रत्येक दिंडीचा क्रम ठरलेला असतो. कोण पुढे, कोण मागे, कुठे थांबायचं, कधी निघायचं, हे सगळं कोणत्याही मोठ्या स्क्रीनशिवाय आणि मोबाईल ॲपशिवाय किंवा वॉकी टॉकीशिवाय. आणि तरीही ही परंपरा वर्षानुवर्ष सुरळीत चालते. कारण वारी शिकवते, शिस्त आदेशाने येत नाही, ती संस्कृतीतून येते. आणि नेतृत्व म्हणजे पुढे चालणं नाही, तर सगळ्यांना सोबत घेऊन चालणं आहे. आणि विशेष म्हणजे लाखो लोक एकत्र चालत असतानाही बहुतेक जण एकमेकांना ओळखतही नसतात. तरीही एकमेकांना पाणी देतात, जागा देतात, आदर देतात. कारण वारी शिकवते, आपण हा शब्द मीपेक्षा मोठा असतो. म्हणूनच वारी ही फक्त परंपरा नाही, ती महाराष्ट्राला दरवर्षी मिळणारा माणुसकीचा धडा आहे. बघायला गेलं तर वारीत कोणी कोणाला निमंत्रण देत नाही, तरीही लाखो लोक दरवर्षी कसं बरं येत असतील? कारण ही वारी कोणता कार्यक्रम नाही, वारी म्हणजे हाक. आणि ही हाक कानाला नाही, तर मनाला ऐकू येते. इथे कोणी फोन करून बोलवत नाही, पण हजारो लोक स्वतःहून घर सोडतात, शेकडो किलोमीटर चालतात, पावसात भिजतात, थकतात, तरीही पुढे चालत राहतात. कारण त्यांना पंढरपूर गाठायचं नसतं, स्वतःला गाठायचं असतं. म्हणून वारीत निमंत्रण कधीच नसतं, पण ओढ असते. आणि जिथे ओढ असते, तिथे निमंत्रणाची गरजच कशाला? खरंच ही पंढरीची वारी आपल्याला काय काय शिकवते ना? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा. आणि नेहमीप्रमाणेच तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा. जय हरी विठ्ठल.